Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेत धक्कादायक निकाल. शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. तर नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी. महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल. तर उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला. नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल. पराभवाचं आत्मचिंतन करू. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात. गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप. तर जल्लोष करणाऱ्या गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू. विश्वासघात आमच्या रक्तात नाही. नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीत. दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत. निवडणुकीवेळी माझा बाप काढण्यात आला. दराडे निष्क्रिय उमेदवार म्हणून मतदारांची नापसंती होती. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा. नाशिकात आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला. शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं. संजय राऊतांचा धक्कादायक खुलासा. जळगावात बंडखोरी कायम ठेवली असती तर आमचाही विजय झाला असता. निष्ठावंत म्हणून युतीधर्म पाळला, मात्र पुढच्या काळामध्ये जशास तसं उत्तर देण्याची शिंदेंची परवानगी या ठिकाणी शिंदेंनी द्यावी. नाशिकमधील पराभवानंतर रेश्मा काळेंची नाराजी. विधान परिषदेच्या निवडणुकीतील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व. तर नाशिकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय. महाविकास आघाडीचा सुपडा साफ. अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी. भाजपच्या पोटेंना 390 तर वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं. काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही. उमेदवार देशमुखांवर काँग्रेसनंच मॅनेज झाल्याचा आरोप केला होता. नागपूरसह भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपला कौल. तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंसह नरेश ईश्वरकर यांचा पराभव. नागपुरात राजीव पोद्दार यांना 682 तर भंडाऱ्यामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजयी. ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत. लोखंडेंना 134 मतं, 9 मतं अवैध ठरली. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी. तर राजेंद्र राऊतांना 365 मतं तर वसंत देशमुखांना 118 मतं. आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विकोपाला. भास्कर जाधव हताश. त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका. जाधवांना विरोधी पक्षनेते करा. मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती. मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. काही गैरसमजातनं गोष्टी घडल्यात. नार्वेकर इतके हळवे असतील असं मला वाटलं नव्हतं. मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे बंडखोर 6 खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. सगळे खासदार दुपारी मुंबईत दाखल होणार. बैठकीनंतर 4 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार. शेवटी काय शेवट होतो ते शिंदेंनी बघावं. आदित्य ठाकरेंचा पलटवार. तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवावी. आम्ही पराभव करू. आदित्य ठाकरेंचं आव्हान. खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आज आमदारांसोबत बैठक. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. अत्याचारी बोंधू अशोक खरातवर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर. अभिनेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत. तर अशोक खरातच्या पात्रासंदर्भात कमालीची गुप्तता. मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड समुद्रकिनारी मध्यरात्रीपासूनच पावसाची हजेरी. 24 ते 28 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात लोणावळ्याच्या नागरिकांचा संताप. व्यापारी आणि नागरिकांकडून शहरातील बाजारपेठा बंद. महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नाराजी व्यक्त. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.